हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज मी तुम्हाला सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय, सॉफ्ट स्किल्सची गरज काय आहे आजच्या दिवसांमध्ये किंवा सक्सेसफुल करिअर करण्यामध्ये आणि कोणत्या प्रकारची सॉफ्ट स्किल्स आज गरजेची आहेत, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना पंडित. तर सॉफ्ट स्किल्सचं मराठी ट्रान्सलेशन तुम्ही जर का बघितलं तर ते तुम्ही मृदू कौशल्य अशा पद्धतीने करू शकता. तर प्रत्येकाच्या मनामध्ये जेव्हा आपण सॉफ्ट स्किल हा शब्द उच्चारतो त्यावेळेला आपण प्रश्नार्थक वाक्य शिकलेलो आहोत, WH क्वेश्चन्स शिकलेलो आहोत. तर वाय वी नीड सॉफ्ट स्किल्स, व्हॉट आर सॉफ्ट स्किल्स अँड हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह द सेट ऑफ सॉफ्ट स्किल्स, हे प्रश्न नेहमी आपल्या विद्यार्थी मित्रांसमोर असतात किंवा त्यांना हे प्रश्न सतावत असतात. चला तर आता आपण या स्लाईडमध्ये बघूया सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय, सॉफ्ट स्किलची गरज का आहे आणि सॉफ्ट स्किल्स जर का आपल्याला आत्मसात करायचे असतील तर ते कसे करता येतील. तर पहिला प्रश्न जो आपला नेहमी समोर असतो, वाय डू वी नीड सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किलची गरजच का आहे बरं. तर थोडक्यात आपण त्याचं उत्तर अशा पद्धतीने देऊ शकतो, अ की टू सक्सेस इन प्रोफेशनल लाईफ. सॉफ्ट स्किल्स ही काळाची गरज आहे. सॉफ्ट स्किल्स ही आजच्या जमान्यामध्ये यशाची गुरुकिल्ली आहे आणि म्हणून आपल्याला सॉफ्ट स्किल्स आत्मसात करणं हे अत्यंत गरजेचं आहे. एम्प्लॉयर्स लुक फॉर कॅन्डिडेट्स विथ एक्सलंट सॉफ्ट स्किल्स. साहजिकच आहे, जो आपल्याला नोकरी देऊ करणार आहे, जो आपल्याला नोकरी देणार आहे, तो त्याच्या उमेदवारांमध्ये नक्कीच उत्तम असे सॉफ्ट स्किल असलेले कॅन्डिडेट्स उमेदवार शोधत असणार. कारण असेच उमेदवार त्या कंपनीमध्ये, त्या ऑफिसमध्ये, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि त्या इन्स्टिट्यूशनची, त्या कंपनीची चांगली प्रगती होईल. पुढचा प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांच्या समोर असतो तो म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली आर सॉफ्ट स्किल्स. मृदू कौशल्य म्हणजे काय, सॉफ्ट स्किल म्हणजे नक्की काय. तर बाळांनो, स्किल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे कौशल्य आणि मृदू कौशल्य हे झालं ट्रान्सलेशन. परंतु नक्की सॉफ्ट स्किल म्हणजे काय, तर तो एक ग्रुप ऑफ स्किल्स असतो, एक सेट ऑफ स्किल्स म्हणू शकता, एक कौशल्यांचा साठा आहे जो तुमच्या पर्सनल ॲट्रिब्यूटशी निगडीत आहे, जो तुमच्या वैयक्तिक जीवनाशी किंवा तुमच्या वैयक्तिक बिहेवियरशी, वागणुकीशी तो संबंधित आहे. तो तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे. ह्या संपूर्णपणे नॉन टेक्निकल स्किल्स आहेत, त्याचा पुढे मी उल्लेख करणारच आहे. आणि ह्या स्किल्स हे ठरवतात की एखादा व्यक्ती हाऊ समवन वर्क ॲट वर्क्स प्लेस, एखादा व्यक्ती कामाच्या ठिकाणी कसा वागेल किंवा कशा पद्धतीचा तो परफॉर्मन्स देईल, कशा पद्धतीचे तो रिझल्ट्स देईल, कशा पद्धतीने तो काम करेल. तर हे ठरवणारे तुमचे जे व्यक्तिमत्वाचे जे पैलू असतात त्याला तुम्ही सॉफ्ट स्किल्स असं म्हणू शकता. ते व्यक्तिमत्वाचे काही कंगोरे आहेत, तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत, व्यक्तिमत्वाचे अविभाज्य अंग आहेत. पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स. आता त्याच्यामध्ये 2 ग्रुप येऊ शकतात तुमच्या पर्सनॅलिटी ट्रेट्समध्ये, तुमच्या वैयक्तिक बिहेवियरमध्ये, वागणुकीमध्ये किंवा या स्किल्समध्ये. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारची कौशल्य म्हणा ती असू शकतात. परंतु जी एम्प्लॉयरला किंवा आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जी गरजेची आहेत ती पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत. पॉझिटिव्ह चांगल्या पद्धतीची तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू हे गरजेचे आहेत. पुढचा प्रश्न नेहमी असतो, जे विद्यार्थी मला विचारतात की मॅडम,
हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्समध्ये फरक काय आहे? अतिशय सोपा आहे. हार्ड स्किल्स हे तुम्ही एखाद्या व्यक्तीमध्ये, विद्यार्थ्यामध्ये ऑब्झर्व करू शकता. म्हणजे दिसतात ते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल त्याची डिग्री आहे, त्याने हा कोर्स केलेला आहे, त्याचं हे सर्टिफिकेट आहे, त्याचा टायपिंगचा स्पीड अमका तमका आहे. ह्याला तुम्ही हार्ड स्किल्स म्हणू शकता. जसं मी मगाशी म्हणाले, हे टेक्निकल स्किल्स आहेत. तुम्ही एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेता, तुम्ही एखादी डिग्री मिळवता, तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. हे सगळं कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं? एज्युकेशनल क्वालिफिकेशन्ससुद्धा तुम्ही हे हार्ड स्किल्समध्ये टाकू शकता, जे तुम्ही क्लासरूममध्ये ट्रॅडिशनल क्लासरूम टीचिंगने तुम्ही शिकता. मग सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय? तर सॉफ्ट स्किल्स या देखील तुमच्या दिसतात, परंतु त्या तुमच्या वागणुकीमध्ये दिसतात. त्या समोरच्याला सेन्स करता येतात. तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्याकडे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत किंवा नाही, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगले पैलू आहेत किंवा नाही, तुमचं व्यक्तिमत्व किती प्रमाणामध्ये आदर्श आहे, दुसऱ्याला प्रेरणादायी आहे, ते यशस्वी कितीरित्या तुम्ही होऊ शकता, हे लगेच तुमच्याकडे बघितल्यानंतर जे समजून येतं, जे उमजून येतं, त्याला आपण सॉफ्ट स्किल्स असे म्हणू शकतो. आणि हे सॉफ्ट स्किल्स काय करतात? तर हेल्प अस टू अंडरस्टँड अदर्स. ते आपल्याला कामाच्या ठिकाणी म्हणा, समाजामध्ये म्हणा, दुसऱ्यांना ते समजावून घेण्यासाठी आपल्याला मदत करतात. आणि आपण दुसऱ्यांना समजावून घेतल्यामुळे वी कॅन वर्क बेटर. आपण चांगल्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स देऊ शकतो, आपण उत्तम पद्धतीने काम करू शकतो आणि रिझल्ट्स देऊ शकतो. मग हे सॉफ्ट स्किल्स ॲक्वायर कसे करायचे मॅडम? हा असतो नेहमीचा पुढचा प्रश्न. तर अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. प्रॅक्टिस, पेशन्स आणि परसिव्हरन्स. कुठलीही गोष्ट तुम्हाला जीवनामध्ये आत्मसात करायची असेल तर प्रॅक्टिस अतिशय गरजेची आहे. ती गोष्ट, तो पैलू तुम्हाला अंगी बाळगण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. ह्या जे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत, कंगोरे जे तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत, तुमच्यामध्ये अंगी बाळगवायचे आहेत, ते एका दिवसात येणार नाहीत. त्याला सतत तुम्हाला पेशंटली तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, त्याला वेळ द्यावा लागेल. परसिव्हरन्स, सतत त्याचा पाठपुरावा करावा लागेल, चिकाटीने या गोष्टींचा पाठपुरावा करावा लागेल. प्रॅक्टिस, पेशन्स आणि परसिव्हरन्स हे सॉफ्ट स्किल्स ॲक्वायर करण्यामध्ये माझ्या मते अतिशय उत्तम पद्धतीने मदत करतात आणि तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाऊ शकतात. मग मॅडम, कोणत्या महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल्स आहेत की ज्या आम्हाला यशस्वी होण्याकरता मदत करतील? मी इथे पहिला पॉईंट काय लिहिला आहे ते बघा. कॅन्डिडेट्स केअर करिअर. जे उमेदवार आहेत, जे नोकरी मिळवू इच्छितात, ज्या आयुष्यामध्ये स्टँड होऊ इच्छितात, असे जे विद्यार्थी मित्र, आजचे विद्यार्थी मित्र, माझे मित्रमैत्रिणी हे उद्याचे कॅन्डिडेट्स असणार आहेत. रोजगार त्यांना मिळवायचा आहे आणि ते सतत त्यांच्या यशस्वी भवितव्याची ते काळजी करत असतात. कारण सर्वांनाच विन विन पोझिशनला पोचायचं आहे, सगळ्यांनाच यशस्वी व्हायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी की काय आहे, त्याच्यासाठी यशाची गुरुकिल्ली काय आहे? तर सॉफ्ट स्किल्स. मग त्याच्यापैकी महत्त्वाच्या कुठल्या आहेत? तर कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य. त्याच्यामध्ये बोलणं देखील आलं आणि लिहिण्याचं कौशल्य देखील आलं. लिहिण्याचं कौशल्य, आता तुम्ही लिहिण्यामध्ये अगदी ईमेल रायटिंग, हे सुद्धा तुम्ही एक ब्लॉग रायटिंग, हे सुद्धा तुम्ही लिहिण्याच्या कौशल्यामध्ये ॲड करू शकता. आणि संवाद कौशल्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही उत्तम पद्धतीने संवाद साधू शकलात तर तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकते आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. पेशंट लिसनिंग, नुसतं संवाद साधता येणं गरजेचं नाही किंवा आवश्यक नाही, तर तुम्हाला समोरच्याचं बोलणं नीटपणे ऐकून पण घेता आलं पाहिजे. त्याला म्हणायचं पेशंट लिसनिंग. कारण मिसकम्युनिकेशनमुळे, न ऐकल्यामुळे बरेचसे वादविवाद होतात, बरेचसे आर्ग्युमेंट्स होतात आणि उत्तम जो वक्ता असतो तो उत्तम श्रोता देखील असतो. तर कम्युनिकेशन स्किल आणि पेशंट लिसनिंग ह्या दोन्ही स्किल्स अतिशय गरजेच्या आहेत. सोसायटल स्किल्स, समाजामध्ये मला कसं वागायचं आहे, समाजामध्ये मला स्टँड व्हायचं असेल,
मला चांगल्या पद्धतीने मला प्रेझेंट करायचं असेल तर माझ्याकडे कुठल्या पद्धतीची कौशल्य लागतात, त्याला तुम्ही सोसायटल स्किल्स असं म्हणू शकता. पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ॲट्रिब्यूट्स. माझ्या अंगी पॉझिटिव्ह काही गुण, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये पॉझिटिव्ह गुण प्रत्येकाच्या असतातच, परंतु अजून काही मी पॉझिटिव्ह गुण निर्माण करू शकतो का, किंवा एखादा चांगला यशस्वी व्यक्ती आहे त्याच्याकडून मी काही पॉझिटिव्ह गुण आत्मसात करू शकतो का, याच्या शोधामध्ये आपण सतत असलं पाहिजे. लाईफलॉंग लर्नर हा कन्सेप्ट तुम्ही सर्वांनी ऐकला आहे. तर जे यशस्वी असतात ते लाईफलॉंग लर्नर असतात. म्हणजे ते आज यशस्वी झाले म्हणजे ते उद्या शिकण्याचं थांबवत नाहीत, तर ते नवीन नवीन गोष्टी, विशेष करून हे सॉफ्ट स्किल्स ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ते आयुष्यामध्ये सतत यशाच्या शिखरावर असतात. आणि त्याच्यामुळे आपण देखील हे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ॲट्रिब्यूट्स आत्मसात करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्नशील राहिले पाहिजे. पर्सनल ॲटिट्यूड, स्वतःचा वैयक्तिक दृष्टिकोन हा तुम्हाला डेव्हलप करता आला पाहिजे. स्वतःचं वैयक्तिक मत हे डेव्हलप करता आलं पाहिजे. आणि ते डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं संवाद कौशल्य उत्तम असलं पाहिजे, तुम्ही पेशंट लिस्नर असला पाहिजे, तुम्ही उत्तम वाचक असला पाहिजे, तुम्हाला समाजभान असलं पाहिजे, तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याची तुम्हाला जाणीव असलं पाहिजे, करंट नॉलेज, करंट अफेअर्सचं जे नॉलेज आहे ते असलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं एक वैयक्तिक मत तुम्ही समाजामध्ये मांडू शकता. ॲडॅप्टबिलिटी. ॲडॅप्टबिलिटी म्हणजे प्रत्येक वेळेला सगळ्या सिच्युएशन्स बरोबर ॲडॅप्ट होणं किंवा मिळते जुळते घेणे असे नव्हे, तर जिथे गरजेचे आहे तिथे तुम्हाला ॲडॅप्टबिलिटी म्हणजे मिळते जुळते घेणे, एखाद्या नवीन सिच्युएशन्सशी तुम्ही जुळवून घेणे. तर प्रत्येक वेळेला काही मिळते जुळते घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे, परंतु बऱ्याच वेळेला आपण व्यवस्थितरित्या जर का ती सिच्युएशन समजावून घेतली आणि त्याच्याशी मिळतं जुळतं घेतलं तर यशाचे मार्ग हे खुले होऊ शकतात. इथे मी काही ह्या स्लाईडमध्ये महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल्सची मी यादी बनवलेली आहे. आपण त्याच्यामधून वाचून घेऊया, गो थ्रू करूया. सेल्फ मोटिवेशन हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपण ठीक आहे, आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती असतात, आपले पॅरेंट्स असतात, आपले टीचर्स असतात, आपले गुरु असतात, सतत ते आपल्याला प्रोत्साहन देत असतात, मोटिवेट करत असतात. परंतु स्वतःचं मोटिवेशन बनणे, सतत ही गोष्ट मी आता मिळवलेली आहे, अचीव केलेली आहे, हा टप्पा मी गाठलेला आहे, तर मी आता शांत बसणार नाही, मी अजून मोटिवेट होणार त्या माझ्या यशापासून आणि मी नक्की पुढे काहीतरी करण्याचा निर्धार करणार. सेल्फ मोटिवेशन हे अत्यंत गरजेचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ऑप्टिमिझम, आशावाद हा अत्यंत आयुष्यामध्ये यशस्वी होण्याकरता गरजेचा आहे. परंतु नुसतं सेल्फ मोटिवेटेड असून चालेल का? नाही. तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, विद्यार्थी दशेमध्ये देखील आणि नंतर ज्या वेळेला तुम्ही करिअर करायला सुरुवात कराल, प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही जाल, त्यावेळेला देखील टाईम मॅनेजमेंट करता येणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याला, तुमच्या काही नवीन गोष्टी शिकण्याला, तुमच्या हॉबीजना, तुमच्या छंदांना, त्याच्यानंतर तुमच्या करिअर डेव्हलपमेंटला, तुमच्या करिअरला व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टींकरता टाईम मॅनेजमेंट हे करता आलं पाहिजे. तुमच्या शरीरासाठी तुम्हाला वेळ देता आला पाहिजे, कारण शरीर उत्तम तर तुम्ही उत्तम पद्धतीने कार्य करू शकता. तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कॉन्फिडन्स ही एक यशाची सगळ्यात महत्त्वाची किल्ली आहे. कॉन्फिडन्स असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी इथे लो कॉन्फिडन्सबद्दलही बोलत नाही आणि ओव्हर कॉन्फिडन्सबद्दलही मी इथे बोलत नाही. इथे जो एक प्रॉपर योग्य असा कॉन्फिडन्स प्रत्येक व्यक्तिमत्वाचा जो पैलू असतो तो असणं अतिशय गरजेचं आहे. स्ट्रेस हँडलिंग. आयुष्यामध्ये ताणतणाव हा आज नित्याचा झालेला आहे, दररोजचा झालेला आहे, पण त्या ताणतणावाचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे, तो आपल्याला हँडल करता आला पाहिजे. तणावाखाली दबून जाणे किंवा तणावाने ग्रस्त होणे हे अतिशय अयोग्य आहे आणि त्याच्यातून काही विद्यार्थी मित्र चुकीची पावलं उचलतात, व्यसनाच्या आहारी जातात, तर ते देखील अत्यंत चुकीचं आहे. स्ट्रेस हँडलिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ह्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो, पण मी इथे एक
छोटीशी टिप तुम्हाला देऊ इच्छिते. तुम्हाला जे काही आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, गाणी ऐका. तुम्हाला खेळायला आवडतं, तुम्ही तुमचा आवडता खेळ खेळा. तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात, कविता लिहायला आवडतात, कुकिंग करायला आवडतं, शेतामध्ये काम करायला आवडतं, पक्षी बघायला आवडतात. तुम्हाला जे काही गोष्टी आवडतात त्या तुम्ही जर का त्याच्यासाठी तुम्ही वेळ राखून ठेवलात तर आपोआप तुम्हाला तुमचा स्ट्रेस हँडल करता येतो. क्रिटिकल थिंकिंग, नुसतं विचार करता नाही आलं पाहिजे, तर योग्य त्या पद्धतीने तुम्हाला विचार करता आला पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग ही एक खूप मोठी व्यापक संकल्पना आहे. त्याच्यावर मी कदाचित एक वेगळा व्हिडिओ बनवेन. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स हे येतच असतात. इथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे मी फक्त क्वेश्चन पेपरबद्दल बोलत नाही आहे, प्रश्नपत्रिकेबद्दल बोलत नाही आहे, तर आपल्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये, प्रोफेशनल आयुष्यामध्ये, करिअरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. त्यावेळेला आपल्याला पळपुटेपणा हा उपयोगी ठरत नाही, की प्रॉब्लेम आला की आपण पाठ फिरवून जर का पळत सुटलो तर अशा पद्धतीचे कॅन्डिडेट्सला कोणीच अपॉइंट करणार नाही, त्यांना कोणीच नोकरी देणार नाही. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असू शकते, परंतु ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची पद्धत ही प्रत्येकाला आत्मसात करता आली पाहिजे. गोल सेटिंग, तुमचं ध्येय हे ठरलेलं पाहिजे. तुमची ध्येय, आज मी हे ध्येय अचीव केलेलं आहे, तर तिथे न थांबता पुन्हा मला वेगळं ध्येय मला निश्चित करता आलं पाहिजे. गोल सेटिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ती एक दिशा असते, ती डिरेक्शन असते, त्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा असतो. ॲक्सेप्टन्स, आपल्याला काही गोष्टी ॲक्सेप्ट करता आल्या पाहिजेत, स्वीकारता आल्या पाहिजेत. स्वीकारण्याचं रहस्य वगैरे अशी बरीचशी पुस्तकं आज मार्केटमध्ये आहेत, तर ती तुम्ही वाचू शकता. परंतु स्वीकारायला आपल्या मनालाच लागतं, तर त्याच्यामुळे आपल्या मनाला एक ती सवय लावून घेतली पाहिजे, की लहानपणी आपल्या आईवडिलांनी सगळं ऐकलेलं आहे म्हणून सगळ्या ठिकाणी आपल्या मनासारखंच होईल असं काही नाही. तर काही वेळेला आपल्याला काही गोष्टी आहेत अशा स्वीकारून आयुष्यात पुढे जायला लागतील आणि तीच आपल्याला यशाकडे घेऊन जातील, हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. टीमवर्क आणि लिडरशिप स्किल्स या अत्यंत महत्त्वाच्या आहेत प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेसफुल होण्याकरता, यशस्वी होण्याकरता. आजच्या प्रोफेशनल लाईफमध्ये इंडिव्हिज्युअल कामापेक्षा टीमवर्कमध्ये काम करणं हे आज अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे, गरजेचं झालेलं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या इतर कॉलिग्सबरोबर, तुमच्या सहकाऱ्यांसोबत काम करत असता, त्यावेळेला त्यांच्यासोबत ॲडजस्ट करून घेणे, ॲक्सेप्ट करणे, गोल सेट करणे हे सतत तुम्हाला टीममध्ये करावं लागतं. तर टीमवर्क आणि लिडरशिप, काही वेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला लिडरशिप मिळेल, काही वेळेला तुम्हाला ॲज अ टीमचा मेंबर म्हणून तुम्हाला काम करावं लागेल. तर अशा दोन्ही वेळेला तुमच्याकडे कोणत्या कोणत्या सब स्किल्सची गरज आहे, सबसेट ऑफ स्किल्सची गरज आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग जसं गरजेचं आहे तसं क्रिएटिव्ह थिंकिंगसुद्धा हे यशस्वी होण्याकरता गरजेचं आहे. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, सतत पठडीतलाच विचार करण्याची गरज नाही. तर तुम्हाला आयुष्यामध्ये हे माहिती आहे नक्कीच, हटके विचार करणारी जी लोकं आहेत तीच आज यशस्वी होत आहेत. तर क्रिएटिव्ह थिंकिंग करणारी लोकं ही एम्प्लॉयमेंट मार्केटमध्ये नेहमीच ॲब्सॉर्ब केली जातात, हे लक्षात ठेवा. क्युरिओसिटी, जिज्ञासा, लहानपणीच चाइल्डहुडमध्ये फक्त मुलांनी जिज्ञासू असलं पाहिजे आणि जसे आपण मोठे होतो तशी आपली जिज्ञासा दाबून टाकली पाहिजे असं काही नाही. क्युरिओसिटी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवा, म्हणजे जेणेकरून तुमची क्युरिओसिटी जागृत राहिली तर तुम्ही सतत सेल्फ मोटिवेटेड असाल आणि तुम्ही नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. ओपन माइंडेडनेस, जेव्हा तुम्ही टीम्समध्ये काम करता, जेव्हा तुम्ही लीडर म्हणून काम करता, त्यावेळेला तुमचं मन हे खूप मोठं असलं पाहिजे. तुम्ही ओपन माइंडेड असला पाहिजे. दुसऱ्याचे विचार, दुसऱ्याची जी मतं आहेत त्याचा तुम्हाला स्वीकार करता आला पाहिजे, किंवा मीच खरं, माझंच खरं, माझंच तुम्ही ऐकलं पाहिजे, अशा प्रकारची हुकुमशाही आजच्या घडीला प्रोफेशनल लाईफमध्ये अजिबात उपयोगाला येत नाही आणि अशा प्रकारच्या लोकांची रोजगार क्षमता कमी होते, हे कायम लक्षात ठेवा. टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क, कॅल्क्युलेटेड सगळ्यांनाच रिस्क घ्यावी लागते. जर का तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये थोड्या रिस्क या घ्याव्याच लागतात. परंतु त्या रिस्क कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत, तर मी जर का चॅलेंज मी स्वीकारलं, हे आव्हान मी जर का स्वीकारलं, तर ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे धोके आहेत, कुठल्या प्रकारची जोखीम आहे आणि कुठल्या प्रकारचे फायदे आहेत, ह्याचा एक कॅल्क्युलेशन्स तुम्हाला
क्रेडिट आणि डेबिटचं ताळेबंद तुम्हाला मांडता आला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही जर का पावलं उचललीत तर नक्कीच तुमची पावलं ही यशाच्या शिखरावर जाऊन पोचतील. कन्सिस्टन्सी. माय डिअर स्टुडंट्स, कन्सिस्टन्सी ही आपल्या वागण्या, बोलण्या आणि चालण्यामध्येही असलीच पाहिजे. म्हणजे मी गोल ठरवलेला आहे, मी प्रयत्न करतो आहे, परंतु जर का त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसेल, सातत्य नसेल, तर आपण कुठलेही गोल आपलं साध्य करू शकणार नाही. तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न, जरी मला माझ्या सॉफ्ट स्किलचा सेट डेव्हलप करायचा आहे, त्याच्यात देखील तुम्हाला कन्सिस्टंट असावं लागतं. अटेन्शन टू डिटेल. वरवरचा अभ्यास करणं, पासिंग पुरता अभ्यास करणं, तर हे तुम्हाला कुठेपर्यंत घेऊन जाणार आहे? हे तुम्हाला फक्त पास व्हायला मदत करेल, पण तुमच्या ज्ञानामध्ये ॲड होणार आहे का काही? तर अजिबात नाही. तर अटेन्शन टू डिटेल म्हणजे जी गोष्ट तुम्ही करणार आहात ती अतिशय विचारपूर्वक, काळजीपूर्वक आणि व्यवस्थित, अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही केलीत तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे एम्प्लॉयर्स जे आहेत, तुम्हाला नोकरी देणारे जे आहेत, ते तुम्हाला खुश होतील आणि तुम्हाला बढतीसुद्धा मिळू शकेल. पर्सिस्टन्स. चिवटपणे तुम्ही काम करणं, चिकाटीने काम करणं, सातत्याने काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. इंटिग्रिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. माणसाने फ्लेक्झिबल हे असलंच पाहिजे. थोडंसं इतरांचे विचार त्यांच्याशी जुळवून घेणं, फ्लेक्झिबल असणं हे गरजेचं आहे. आणि इंटिग्रिटी म्हणजे पूर्ण झोकून देऊन तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये काम करता आलं पाहिजे. आपलं सर्वस्व अर्पण करून ते काम करता आलं पाहिजे. तुम्ही अनेक यशस्वी लोकांच्या जर का आत्मचरित्र वाचले तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण काय करतो बऱ्याच वेळेला, आपण नेहमी फक्त ते यशस्वी झाल्यानंतरचे त्यांच्या जी लाईफस्टाईल आहे त्याच्याबद्दल आपण विचार करतो, त्याच्याबद्दल आपण वाचतो आणि तो म्हणतो अरे बापरे, ह्यांची तर लाईफस्टाईल अतिशय उत्तम आहे, मी ह्या लाईफस्टाईलपर्यंत कधी पोचणार. पण आपण सोयीस्कररित्या त्यांनी त्याच्या अगोदरची 20-25 वर्ष त्या यशाच्या शिखरापर्यंत जाण्याकरता जे कष्ट घेतलेले आहेत, जी इंटिग्रिटी त्यांनी दाखवलेली आहे, जी कन्सिस्टन्सी, जो पर्सिस्टन्स, जे क्रिएटिव्ह थिंकिंग, जे टीमवर्क, जे लिडरशिप त्यांनी दाखवलेली आहे, ते आपण सोयीस्कररित्या विसरतो. तर तो प्रवास, तो यशाचा प्रवास जास्त महत्त्वाचा आहे माझ्या मित्रमैत्रिणींनो, त्याच्यावर जास्त फोकस करा. मग मला आता जर का यशस्वी व्हायचं असेल तर मी कुठल्या प्रकारच्या सॉफ्ट स्किल्स गरजेच्या आहेत हे आत्ता मी तुम्हाला सांगितलं. मग त्या सॉफ्ट स्किल्स मी कशा इम्प्रूव्ह करायच्या आहेत, माझ्या सॉफ्ट स्किल्समध्ये मी कशी सुधारणा घडवून आणायची आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, या ज्या सॉफ्ट स्किल्स आहेत या पूर्वीच्या क्लासरूममध्ये किंवा 4 भिंतींमध्ये या शिकवता येत नाहीत किंवा शिकताही येत नाहीत. जसं इथे मी लिहिलेलं आहे, हार्ड टू टीच अँड लर्न इन ट्रेडिशनल क्लासरूम अँड विदिन 4 वॉल्स रादर दे कांट बी टॉट ऑर लर्न. मग शिकताही येत नाहीत, शिकवताही येत नाहीत, मग करायचं काय? दे हॅव टू बी ॲक्वायर्ड थ्रू रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस. तर आपण खऱ्या जीवनामध्ये ज्या प्रसंगांना सामोरे जातो, खऱ्या जीवनामध्ये जे आपण ॲक्च्युली वागतो, पार्टिसिपेट करतो, त्याच्यामधून ह्या सॉफ्ट स्किल्स आपण आत्मसात करू शकतो. ह्या सॉफ्ट स्किल्स शिकायच्या नाही आहेत माझ्या मित्रमैत्रिणींनो, त्या आत्मसात करायच्या आहेत. आणि मग ते कशा आत्मसात करायच्या, त्याच्या स्टेप्स मी या साईडला लिहिलेल्या आहेत. प्रॅक्टिस. मग अशी पण मी तुम्हाला सांगितलं, मोस्ट सॉफ्ट स्किल्स आर अ मॅटर ऑफ रुटीन. मला माझी सॉफ्ट स्किल ही डेव्हलप करायची आहे. एकदा तुम्ही ठरवले की माझ्यामध्ये एक कागद घ्या, त्याच्यावर लिहून काढा की माझं हे एम आहे आणि ते एम साध्य करण्याकरता मला या सॉफ्ट स्किल्स गरजेच्या आहेत. मग त्या सपोज तुम्ही 20 सॉफ्ट स्किल्स लिहून काढल्या, 10 सॉफ्ट स्किल्स ऑलरेडी माझ्याकडे आहेत आणि 10 मला अजून ॲक्वायर करायच्या आहेत. तर त्या 10 ॲक्वायर करण्यासाठी मी दररोज काय प्रॅक्टिस करणार आहे ते तुम्हाला लिहून काढावं लागेल. त्या मॅटर ऑफ रुटीन तुम्हाला बनवावे लागतील. त्या दररोजच्या दैनंदिन तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग तुम्हाला बनवावे लागतील. सेट गोल्स टू इम्प्रूव्ह सेट ऑफ सॉफ्ट स्किल्स. किती दिवसामध्ये मी आत्मसात करणार आहे, त्याला मी दिवसातला किती वेळ मी देणार आहे, त्याच्यासाठी मी कुठल्या मेथड्स वापरणार आहे, कुठली पुस्तकं वाचणार आहे, कुठले क्लासेस लावणार आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की क्लासेसमधून ते जनरली नाही शिकतायत, तर कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी भाग घेणार आहे, पार्टिसिपेट करणार आहे की जेणेकरून मी माझा ह्या सॉफ्ट स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतो, माझ्या सॉफ्ट स्किलच्या सेटमध्ये मी सुधारणा घडवून आणू शकतो.
ऑब्झर्व अँड कॉपी द पॉझिटिव्ह सॉफ्ट स्किल्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज हे इंटरनेट आपल्याकडे आहे. तुम्ही काय करू शकता, यूट्यूबवर अनेक चॅनल्स आहेत, तिथे अनेक उत्तम वक्ते आहेत, त्यांची संवादशैली तुम्ही पाहू शकता, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल तुम्ही ऑब्झर्व करू शकता. अनेक मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यांच्यापासून तुम्ही मोटिवेशन घेऊ शकता, सेल्फ मोटिवेट होऊ शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्या सॉफ्ट स्किल्स तुमच्या आयुष्यात, स्वतःच्या आयुष्यामध्ये कॉपी पण करू शकता, आत्मसात पण करू शकता. फाइंड रिसोर्सेस, नवीन नवीन रिसोर्सेस, स्रोत. हे सॉफ्ट स्किल्स मी कुठून शिकू शकतो ह्याचे स्रोत तुमचे तुम्ही ठरवलेत तर ते जास्त तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. मी पुन्हा एकदा इथे यशाचा मंत्र लिहिलेला आहे. पॉझिटिव्हली प्रॅक्टिस. जी प्रॅक्टिस करणार आहात ती पॉझिटिव्हली करा. पार्टिसिपेट करा. त्या सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही दररोजच्या पार्टिसिपेट करा. पेशन्स. तुम्ही सहनशील असा, म्हणजे त्याला वेळ लागणार आहे. एका दिवसामध्ये ह्या सॉफ्ट स्किल्स तुम्हाला ॲक्वायर करता अजिबात येणार नाहीत. तर पेशन्स ठेवा आणि परफॉर्म करा. शेवटी तुम्ही काय करणार आहात, प्रॅक्टिस केल्यानंतर, पार्टिसिपेट करून त्या तुमच्यामध्ये डेव्हलप झाल्यानंतर, पेशन्स ठेवल्यानंतर ज्या सॉफ्ट स्किल्स तुमच्यामध्ये डेव्हलप होणार आहेत त्या सादर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला असं वाटतं की तुमच्या मनातल्या ज्या काही बेसिक शंका होत्या सॉफ्ट स्किलबद्दलच्या त्या मी इथं निरसन करू शकलेली आहे. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये लीडरशिप स्किल्सबद्दल पाहणार आहोत. धन्यवाद.